आपण पाहिली नाहीये, त्यामुळे हे एक वेगळं आकर्षण राहिले या स्पर्धेचं. आणि या दरम्यान देखील अनाउन्समेंट देखील आपण करतोय. गेल्या कालच्या रात्रीमध्ये आपण जितूभाई पाटील यांच्या माध्यमातून ऐकलं की जो वैयक्तिक 50 धावा कोटेल त्याला मात्र 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि रामदासभाई पाटील यांच्याकडून देखील एक बॅट असेल, ब्रँडेड टी शर्ट आणि कॅप देखील असेल. त्याला थोडं स्पीडअप करा प्लीज. यस, 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला एक इनिंग साकार करायची. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू पडेल. यावेळेस फिरून खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क जुळला जातोय, परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे आणि खराब थ्रो, परंतु चांगला बॅकअप म्हणूया. आणि यावेळेस मात्र मिळाल्या 2 धावा. सुयोग असतील मला असं वाटतं स्ट्रायकर एंडला यांच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सांघिक खातं खोललं जात आहे. तर टीम बापदेव पोदी या संघाच्या माध्यमातून पहिल्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज खऱ्या अर्थाने पाहिला डिक्सल कर्ज संघाच्या माध्यमातून दाखल झालाय. सांघिक कोट्यातील पहिलं षटक कौशल बोराडे आले. त्यांच्या वाट्याला मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आलंय. पाहणं गरजेचं कशा प्रकारे हाताळलं जाईल, कारण एक एक मॅच जिंकून दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. यावेळेस पुढ्यात टाकला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र जुळला जात नाहीये. हा तो निर्धाव चेंडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या षटकामध्ये होते. सातत्याने आपण हारामारी पाहत असतो, परंतु यावेळेस कौतुक करावं असं वाटतंय कौशल बोराडे याचं. स्ट्रायकर एंडला आपण पाहतो सुयोग पाटील. दुसरीकडे असेल आकाश पॅट्रिक्स या नावाने देखील ओळखला जातो. अंडरआर्म क्रिकेट खूप चांगला खेळतोय, ही त्याची ओळख आहे. यावेळी समोरच्या दिशेने हलक्या हाताने स्टेअर केले गेलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. थोडंसं फंबल जरूर झाले होते, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेट होते आणि आकाश पॅट्रिक्स यांच्या वाट्याला मात्र स्ट्राईक येताना आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची विवरचना पाहिली गेली ती 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एकीकडे डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी चेंडू फेकला गेला होता पंचांशाकडे. दोन्ही हात जमिनीकडे समांतर करतात. यस, इट इज वाईड बॉल. हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. गोलंदाज कौशल बोराडे याला दंडित केलं जाते पंतांच्या माध्यमातून आणि अतिरिक्त धावसंख्येत एक भर पडते. संघाच्या धावसंख्येचा विचार करायचा झाला, स्कोर कार्ड आपण पाहतोय बिनकडी बाद. 4 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. यावेळेस बघा जागा बनवली, रूम क्रिएट केला आणि इथून मात्र चांगला फटका सजवला जातोय आकाश पॅट्रिक्स यांच्या माध्यमातून. हा येतोय एक चौकार. खरं तर एक स्वप्न पाहिलं होतं की मनसे चषक 2025 नाईट मध्ये व्हावा. हा प्रयत्न त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं आणि स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी त्यांनी जी जीवापाड जी मेहनत घेतली आहे. त्यांच्या समोर असतील विजय ठाकूर असतील, साईनाथ पाटील, रमेश भोईर, ज्ञानेश्वर सत्ते, सुधीर चिखलेकर, तदनंतर अमन भोईर असतील, निलेश धुमारे असे सर्व मंडळींनी जे स्वप्न पाहिलं होतं नितेश भोईर यांचं स्वप्न पूर्ण होताना आपल्याला इथे खऱ्या अर्थाने पाहायला मिळतंय. यावेळेस बघा जागा बनवली आणि इथून मात्र अजून एक येतोय मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. चौकार. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेचायचा होता. बॅट बॉलचा संपर्क जुळला जात नाही आणि बऱ्याच उशिरा वेळानंतर हा येतो एक निर्धाव चेंडू. या निर्धावच्या चेंडूच्या समाप्तीनंतर पहिलं षटक संपलं जाते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या स्कोर कार्डवर पाहतोय बापदेव पोदी या संघाची बिनगडी बाद 12. त्याला थोडं स्पीडअप करा प्लीज, ही विनंती असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं गेलं. स्वप्न वाढलेत मित्रांनो. यावर्षी नितेश भोईर यांचं स्वप्न होतं की नाईट स्पर्धा व्हावी 1 लाखाची
आणि पुढच्या वर्षी साईनाथ पाटील यांची इच्छा आहे की ही स्पर्धा 2 लाखाची व्हावी आणि या स्वप्नासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. साईनाथ पाटील यांचं स्वप्न आहे की ही स्पर्धा मनसे चषक जो व्हावा तो 2 लाखाचा व्हावा आणि खऱ्या अर्थाने हे स्वप्न साकार करण्यासाठी ही मंडळी जी आहे खऱ्या अर्थाने नितेश भोईर असतील, विजय ठाकूर असतील, तदनंतर अमन भोईर, निलेश धुमारे, रमेश भोईर, ज्ञानेश्वर सत्ते, सुधीर चिखलेकर, भोरेश्वर भोईर, यस माझं नाव पण आलं पाहिजे, थँक्यू सो मच. सगळी मंडळी मैदानाच्या आतमध्ये मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळतात. यस हा चेंडू आपण पंच बघतात आमच्याकडे वळतायत, वाईट चेंडूचा इशारा येतोय, पंच आमच्याकडे इथे वळतायत, दंडित केलं जात आहे. 36 वाईड चेंडू. मयूर पाटील सातत्याने नारपोली गावचं एक वेगळं समीकरण जोडलं गेलं आहे क्रिकेटशी, कारण प्रत्येक चेंडूवर नजर त्यांची सातत्याने असते, काहीतरी वेगळं करायचं असतं बघा आणि हे प्रयत्न सातत्याने ते करत असतात. यावेळेस बघा एक चेंडू, यावेळेस मिळाली 1 धाव, एकेरी धावेने स्ट्राइक रोटेट होते. 14 रन्स, 14 ही धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर. संत गतीने सुरुवात होती आपल्याला पाहायला मिळते. बापदेव पोदी संघाच्या माध्यमातून 2 चौकार पहिल्या षटकामध्ये आले. ज्या बॅट्समननी 2 चौकार लगावले तोच मात्र स्ट्रायकर एंडला आकाश पॅट्रिक्स. यावेळेस सगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळायचा होता फटका, पॅड आणि बॉलचा संपर्क जुळला जात नाही. पंच आमच्याकडे वळतात. यस इट इज अ वाईड बॉल आणि वाईड बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. डिक्सल कर्जत संघ फक्त रनआउट, अन्यथा फुल टॉस चेंडू, बीमर पद्धतीचा चेंडू असेल तरच मात्र तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता मित्रांनो. हा देखील अवांतर चेंडू. अवांतर चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 15 ही धावसंख्या लागली जाते. स्कोर कार्डवर 3 ओव्हरची मॅच आहे. याही वेळेस स्कूप करायचा होता, यावेळेस संपर्क जुळला जातोय. पाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू गोळीच्या वेगाने ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाणार आहे सीमारेषा बाहेर. यस इट इज अ बाउंड्री. 4 धावा. डेरवली संघ जर तुमची उपस्थिती मैदानाच्या बाहेर असेल तर प्लीज तुम्ही देखील रिपोर्टिंग करायची आहे. आपला कर्णधार पाठवून ठेवायचं समालोचन कक्षामध्ये. यावेळेस स्विच हिट करायचा होता. दुधारी तलवार, लगी तो छगी, बनी तो बनी, नाही तो अब्दुल गनी. बॅट बॉलचा संपर्क जुळला जात नाहीये. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ही स्पर्धा आज आमच्या अत्यंत जवळचे मित्र गणेश धुमारे आज दोहा कतार या देशामध्ये जाऊन खऱ्या अर्थाने नोकरी करतात, त्यामुळे त्यांची उपस्थिती आम्हाला थोडीशी खळती आहे. परंतु मॅच एन्जॉय करतात, ते सातत्याने अपडेट घेत असतात. काय चाललंय स्पर्धेमध्ये, कुठे आपण अडतोय, कुठे काय गरज लागली, माझी काही गरज आहे का, मी त्या रीतीने मदत करेन, प्रयत्न करेन. आणि त्यांचंही मोलाचं योगदान आहे या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतोय. मॅचच्या दिशेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 20 रन्स, 20 ही धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर. पहिल्या षटकामध्ये आल्या 12, या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, एकच चौकार खेचलाय तो मात्र आकाश पॅट्रिक्स यांच्या बॅट मधून आला होता. शेवटचे काही निर्णायक चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज कुणाल यावेळेस समोरच्या दिशेने हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकहँड रिजन मध्ये चेंडू थांबला जातोय. 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जातंय. हाफ चान्स होता, प्रयत्न जरूर केले गेले होते परंतु प्रयत्न न आलं, अपयश. आणि या वेळेस मिळाले 2 धावा. चला पोदी संघ, तुम्ही सातत्याने टीम मीटिंग घेत जाऊ नका प्लीज, ही तुम्हाला कळकळीची विनंती असेल. आणि जर असंच उशीर करायला लागले तर अन्यथा तुम्हाला पॅनलाइज देखील करावं लागेल. आम्हाला निर्णय घ्यायचा नाही, हा कठोर निर्णय आम्हाला घ्यायचा नाही, परंतु तुम्ही आम्हाला या गोष्टीसाठी भाग पाडू नका प्लीज. यावेळेस पुढ्यात टाकला होता, स्लॉट मध्ये होता, प्लॉट मध्ये पाठवायचा होता, एलिव्हेशन चुकलं आणि इथून मात्र सुयोग पाटील याच्या पारीचा होतोय अंत. आणि बापदेव पोदी संघाला बसतोय पहिला हादरा सुयोग पाटील याच्या मार्फत.
जातो मैदानाच्या दिशेने. इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपला. 22 ही धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर. एक कडी बाद 22. आता मात्र सुयोग पाटीलची जागा भरून काढण्यासाठी इन ॲट नंबर 3 या पोझिशनवर आपण पाहतो नॉन स्ट्रायकर एंडला असतील हिरामन नाईक. त्यांच्या खांद्यावर जिम्मेदारी असेल कारण शेवटचं षटक असेल स्लॉग ओव्हरचं षटक. थोडं स्पीडअप करा. चला जयमान एक्सेल कर्जत संघ आपल्याला देखील हीच विनंती असेल कारण अद्याप एक मॅच खेळवायची आहे. आकाश पॅट्रिक्स ज्याच्या माध्यमातून 3 चौकार अद्यापर्यंत त्यांनी खेचलेत. त्यांच्या खांद्यावर खऱ्या अर्थाने धुरा असेल ती बापदेव पोदी या संघाची. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय संगम दाखल झालेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये किमान 12-13 धावा येणं गरजेचं आहे कारण 30 ते 35 धावा जेव्हा होतील तेव्हा मात्र या मॅच मध्ये मजा येईल दुसऱ्या सत्रामध्ये. परंतु काय घडलं जाईल काय बिघडलं जाईल संगम बोराडे यांच्या खांद्यावर मात्र जिम्मेदारी असेल शेवटचं षटक हाताळण्याची. ऑन स्ट्राइक पॅट्रिक्स गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संगम बोराडे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू. इथे मात्र हवेत उडवला चेंडू. थोडस फंबलिंग आपल्याला पाहायला मिळालं. 1+1 स्वरूपात मिळाल्या या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट एकंदरीत पाहायला गेलं तर या 2 धावेने यश पंच आमच्याकडे वळतायत आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. बीमर साठी तिसरे पंच चेक करतील ऑफिशियल पंच. यस लीगल चेंडू आहे आणि यावेळेस लीगल चेंडू असल्या कारणाने मात्र मिळतील 2 धावा. या 2 धावेने धावसंख्येचा विचार करायचा झाला आपण स्कोर कार्डवर पाहतो 24 रन्स. पुढे संगम बोराडे सज्ज होतील. पहिला चेंडू खराब जरूर टाकला होता परंतु त्यांचा फायदा उचलू शकले नाही. यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू अलॉंग विथ कार्पेट केसला. 1 धाव मात्र एकेरी धावेत मात्र समाधान मानावं लागणार आहे. स्ट्राइक रोटेट होतीये आणि हिरामन नाईक यांच्या वाट्याला मात्र बऱ्याच उशिरा वेळानंतर स्ट्राइक आली जाते. चला डेरिवली संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे प्लीज. आपल्याला देखील कळकळीची विनंती असेल. शेवटचे काही चेंडू शिल्लक. या इनिंगचा विचार करायचा झाला मात्र 3 चौकार आले त्या इनिंग मध्ये आणि ते देखील आकाश याच्या बॅट मधून आले होते. आणि अशा वेळेस मोठे फटके येतील का? त्यावेळेस व्ही शेप मध्ये फटका चांगला अलॉंग विथ कार्पेट. 1 धाव. आणि इथून काय घडलं गेलं थोडस फंबल झाले फिल्डर आणि इथून मात्र नशिबाचा चौकार इथे येतोय बापदेव पोदी या संघाला. यस डीजे. चौकार आणि हिरामन नाईक यांचं खातं खोललं जात आहे. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. इथून मात्र क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र कोणती चूक केली जात नाहीये आणि इथे मात्र हिरामन नाईक बॅक टू द डगआउट. अजून एखादा बसतोय बापदेव पोदी या संघाला. जमलेल्या माझ्या तमाम
खऱ्या अर्थाने सुखापूर विभाग अध्यक्ष आहेत मनसेचे आणि त्यांच्या समोर आपण पाहायला गेलं तर विजयदादा बाबरे भाजपा युवा कार्यकर्ते आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ट्रॉफीज 1 2 3 4 5 नंबरच्या या ट्रॉफीज बहाल केल्या गेल्या. त्यांचं देखील मनपूर्वक मी आभार मानतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच दरम्यान अनिकेत मस्कर यांचं नाहीये. एकही धाव मिळणार नाहीये मित्रांनो. चांगली रनिंग बिटवीन द विकेट होती परंतु इथे मात्र पहिल्याच अटेम्प्ट मध्ये बाद व्हावं लागले. बॅट्समन बॅक टू द डगआउट अर्थातच आदित्य साळवे. यस डीजे. आकाश ऑन अ स्ट्राइक यांच्या वाट्याला शेवटचे काही चेंडू काय केलं जाईल त्याच्या माध्यमातून. यावेळेस स्कूप करायचा होता. बॅटच्या रडार मध्ये आलाय चेंडू परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एक धाव घेतली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथून मात्र यस तिसऱ्या पंचांकडे पुनश्च मागणी केली जाते. यस एकच धावचीत झालाय. बॅट्समन त्या कारणाने मात्र मिळणार एक धाव. एकेरी धावेने धावसंख्येचा धावफलक आपण पाहतोय. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड जिंकण्यासाठी 31 धावेची गरज असेल ती म्हणजे जय हनुमान एक्सेल कर्जत या संघाला.
प्रदान करून दिली गेली आहे. चिंतामणी मुंगाजी साहेब खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मनसे पनवेल तालुका उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला या सायकली संपादन करून दिल्या गेल्या, त्यांचं देखील अगदी मनापासून मला हार्दिक आभार मानावं वाटतं. त्याच दरम्यान प्रत्येक मॅच आणि मॅन ऑफ द मॅच डॉक्टर DR चौधरी साहेब त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. त्याच दरम्यान सन्मान चिन्ह जे आहेत आमच्या आयोजकांच्या माध्यमातून संपादन करून दिले गेले आहेत. खऱ्या अर्थानं एक स्वप्न देखील होतं आमचं की सन्मान चिन्ह जे असतील ते प्रत्येकाच्या घरी जातील, आमच्या मान्यवरांच्या घरी जातील, ते आमच्या आयोजकांच्या नावाच्या असतील. त्या कारणाने मात्र आम्ही आयोजकांची कोणाकडून खऱ्या अर्थाने मदत घेतली नाही आणि आयोजकांचं स्वप्न होतं की आमच्या माध्यमातून आमच्या नावाने सन्मान चिन्ह गेलं पाहिजेत. त्यांचं देखील आमच्या आयोजकांचं देखील अगदी मनापासून मी हार्दिक आभार मानतो. त्याच दरम्यान सन ग्लासेस आय विजन ऑप्टिक्स यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ब्रँडेड गॉगल संपादन केलं गेलं आहे, जे किरणजी पाटील आहेत, त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार मानतो. चला बॅट्समन पाठवा आणि फिल्डिंग सजवून घ्यायचे. कर्जत संघ थोडस उशीर होत आहे, अद्याप एक मॅच अजून आपल्याला खेळवायची आहे. चला डेरवली संघ आपला संघनायक समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. त्वरित मॅच संपल्या आपल्याला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे, याकडे देखील लक्ष वेधणं गरजेचं आहे. थोडं स्पीडअप करा. चला बॅट्समन थोडीशी घाई करा प्लीज. थँक्यू डीजे. एक्सल विरुद्ध बाबदेव पोदी या दोन संघ दरम्यान चालू असलेली मॅच आपण मैदानावरती पाहतोय. 18 बॉल मध्ये 31 धावसंख्येची गरज आहे. जबरदस्त अशी मॅच. दोन्ही संघ ताकदवार, दोन्ही संघांनी एक संघाला खरं तर परास्त केलं या स्पर्धेतून. आणि 18 बॉल मध्ये 31 धावा जर बघितल्या तर ह्या मोठं आव्हान मात्र ठेवलं गेलंय पोदी संघाच्या माध्यमातून. कारण पहिले षटक हिरामन नाईक गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या हिरामन नाईकचा बोलबाला संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बरीचशी मैदानं या खेळाडूने गाजवली. खरं तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा हा खेळाडू मैदानावरती गोलंदाजी मार्कर आहे. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज असेल कौशल बोराडे आणि संगम बोराडे हे दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक इथे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर आहे, बॉलच्या खाली चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत या चेंडूवरती धाव कंप्लीट केली जाते. ती फक्त 1 आणि 1 धावेच्या एकेरी धावेच्या मदतीने संघाचं धावफलक मात्र खुलं होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 1 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हिरामन नाईक हा पुढचा चेंडू समोर टाकला होता हा बॉल आणि इथे मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. 18 बॉल मध्ये 31 ची गरज होती, आता गरज असेल 16 बॉल मध्ये 30 धावसंख्येची. प्रत्येक चेंडूवरती धाव तुम्हाला बनवावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती धाव तुम्हाला खेचावी लागेल. एकाच दोन मैदानाच्या चौफेर फटकेबाजी, षटकार चौकारांची आतषबाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हा पुढचा चेंडू चांगला फटका. गॅप शोधली जाते, गॅप शोधली आहे. सरळ चेंडू वाटचाल करतोय. 4 धावांसाठी हिरामन नाईकला ठोकलाय चौकार.
6 धाबा इथे धाव फलकावरती लागल्या जातात। यावेळेला समोर बॉल टाकला होता अगदी आणि चांगला फटका येतो, क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मध्ये त्या ठिकाणी लॉग अपला चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकेरी धावेच्या सहाय्याने 7 धाव संख्या धाव फलकावरती जोडली जाते। प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा जो प्रयत्न फलंदाजांचा चालू आहे तो आतापर्यंत सफल ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। 5 बॉल संपलेत आणि 7 धावा धाव फलकावरती लागल्यात। 31चं टार्गेट होतं, एखादा मोठा फटका आणखी खेचावे लागेल फलंदाजाला। यावेळेला अगदी समोर टाकला होता बॉल, अगोदर बॅट फेरली, नंतर चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये। पहिलं षटक क्रमांक 1 या ठिकाणी होतोय समाप्त। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद ही महत्वाची स्थिती जरूर पाहायला मिळते, परंतु धावा फक्त धाव फलकावरती येते 7। दुसरं षटक आकाश पॅट्रिक्स मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि 666 नंबरचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आकाश पॅट्रिक्स हा चेंडू मैदानावरती डिलिव्हर करताना आपल्याला पाहायला मिळेल। फार चांगली स्कोरिंग आमचे मयूर पाटील नारपोली यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक चेंडूची इत्थंभूत माहिती आमच्यापर्यंत ते पोहोचवतात, त्यांचा आपण मनापासून धन्यवाद देऊया। पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं आकाश पॅट्रिक्स या खेळाडूला आणि ठोकला षटकार। षटकाराच्या सहाय्याने 13 धावा धाव फलकावरती लागल्या। येणारे 11 बॉल आणि फक्त आता 18 धाव संख्येची असेल गरज। 11 बॉल मध्ये जमवायच्या आहेत 18 धावा। शेवटचे 11 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे। फलंदाज संगम बोराडे आणि कौशल बोराडे फार चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। कौशलच्या बॅट मधून आतापर्यंत 2 मोठे फटके आपण बघितलेत। आकाश पुन्हा एकदा असेल तयार 11 मध्ये वाचवायच्या 18 धावा। यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा मागे फिरला बॉल आणि विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये। खरतर बचावला गेला फलंदाज, एक मोठा फटका मारल्याच्या नंतर गोलंदाजाने केलं कमबॅक। आता पुन्हा एकदा समीकरण बदललं जाईल। 10 बॉल मध्ये 8 धावा इथे 18 धावा इथे बनवावे लागतील। एक मोठा फटका खरतर या चेंडू आणि धावांमधला अंतर कमी करून देत असताना पाहायला मिळेल। हवेमध्ये आहे बॉल, उंची जास्त लांबी कमी आणि सरळ चेंडू जातोय फिल्डरच्या हातामध्ये। विकेट मिळते। महत्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर कौशल बोराडे बाद। कमी आपल्याला पाहायला मिळाला। डॉट बॉल चा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त। चांगली गोलंदाजी केली, खरं तर हेच चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे। खरं तर एक पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला,
फलंदाज कौशलच्या बॅटमधून आणि त्यानंतर मात्र गोलंदाजानं केलेलं कमबॅक, वारंवार टाकलेले निर्धाव चेंडू कमी धाव संख्येपर्यंत रोखून ठेवलं जात आहे. टोटल धावसंख्या आहे 13 आणि आता गरज असेल 18 धावसंख्येची. हा चेंडू हवेमध्ये होता आणि बघा झेल सोडला जातोय. मोक्याच्या क्षणाला चांगली गोलंदाजी जरूर झाली. ज्या ज्या वेळेला क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्या वेळेला अचूकच गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावतो, परंतु या ठिकाणी झेल मात्र सोडला गेला आणि त्यानंतर 2 धावा, एकच धाव या चेंडूवरती मिळवली गेली. एकेरी धावेच्या पंच 2 धावा आहेत का? दोन धावा या चेंडूवरती मिळत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. येणारे 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका या चेंडू आणि धावांमधला अंतर कमी करून देईल, परंतु तो मोठा फटका सजवला जाईल की या फटक्यापासून वंचित ठेवलं जाईल. आकाश पॅट्रिक्स या खेळाडूच्या माध्यमातून हे पाहणं आता गरजेचं असेल. वारंवार क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी बदलली जाते, कारण दोन्ही संघ अगदी मातब्बार आहेत, दोन्ही संघ ताकदवार, दोन संघ बलाढ्य आहेत आणि अशा वेळेला चालू असलेले घमासान युद्ध मैदानावरती आपण पाहतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तैनात. त्या ठिकाणी फिल्डर बॉलला त्या ठिकाणी थोडंसं पळंबल होतोय. चेंडू उचलून लगेचच फेकायचा होता, परंतु दिरंगाई केली आणि त्याचं एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये दोन्ही फलंदाज करतायत आणि या 2 धावेच्या साह्यानं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 17 आकड्यावरती. येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती 14 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. शेवटचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य सानवे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याला वाचवायच्या 6 चेंडू मध्ये 14 धावा त्याला वाचवायच्या. गोलंदाज तयार. हा पहिला फुल टॉस होता, इथे कन्वर्ट करणं गरजेचं होतं, परंतु बॅट मध्ये आणि बॉल मध्ये व्यवस्थित संपर्क होऊ शकलेला नाहीये आणि इथे मात्र धाव कंप्लीट केली जाते एकच आणि एकेरी धावेच्या मदतीनं. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. बीमरचा नो चेक केला जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चला, तिसऱ्या पंचाने विनंती असेल आपण लगेच चेक करायचं. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम या ठिकाणी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती आले 1 धाव. फेअर डिलिव्हरी पंचांचा इशारा येतोय आणि या चेंडूवरती धाव मिळेल फक्त एकच. बॉल तयार. गोलंदाज हा पुढचा चेंडू. चला, बॅटिंग टीमने रिव्ह्यू आता गमावलाय. एकच रिव्ह्यू होता दोन्ही संघासाठी. बॅटिंग टीमने रिव्ह्यू मात्र गमावला आणि शेवटचे चेंडू बाकी असतील 5 आणि गरज आहे ती 13 धावसंख्येची. 5 चेंडू मध्ये 13 धावसंख्येची गरज. वेगवान चेंडू सरळ विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. इथे गोलंदाजानं केले कमबॅक आणि आता गरज असेल पुन्हा एकदा 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावसंख्येची गरज. शेवटचे 4 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण. एक मोठा फटका खरं तर या सामन्यामध्ये परत शिरकाव करून देईल टीम एक्सेल संघाला,
परंतु यावेळेला चांगला स्ट्रोक फिल्डर आहे, त्या ठिकाणी बॉल अडवतोय. एक पेक्षा जास्त काही मिळत नाहीये, परंतु एकेरी दुहेरीने आता काम चालणार नाहीये. मोठा फटका तुम्हाला हाणावा लागेल, मोठा फटका तुम्हाला मारावा लागेल. करता चांगल्या चेंडूला आता खराब करावं लागेल. फलंदाज संगम बोराडे या खेळाडूला, आणि या खेळाडूमध्ये क्षमता आहे, कारण गोलंदाजी सुद्धा त्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली केली होती. या मॅच मध्ये आता त्याला बॅटिंग चांगली करायची आहे. एक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवावा लागेल त्याला. हा पुढचा चेंडू लोअर फुलटॉस होता, इथे मात्र कन्वर्ट व्यवस्थित होऊ शकलेला नाहीये. धाव सुद्धा या चेंडूवरती मिळत नाहीये. स्वतः सामन्याची जबाबदारी त्याने खांद्यावरती मात्र घेतली आहे. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 चेंडूवरती कंपल्सरी 2 मोठे फटके, 2 षटकार फलंदाज संगम बोराडे या खेळाडूला मात्र मारावे लागतील. शेवटचे 2 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. 2 चेंडूवरती 2 षटकाराला ठोकावे लागतील संगम बोराडे या खेळाडूला. हा फुल टॉस होता आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. 4 धावेसाठी आला हा दणदणीत चौकार. चला अंपायर रिव्ह्यू आहे का? अंपायर रिव्ह्यू. नशिबाची साथ मिळाली ती एक्सेल संघाच्या बाजूनं. विकेट किपरने केली चुकी आणि त्यावरती मिळवला चौकार. खर तर 5 धावा सहजरित्या मिळायला गेल्यात आणि आता शेवटचे 2 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि गरज असेल 7 धावसंख्येची. खर तर ही संधी दिली या स्पर्धेमध्ये शिरकाव करण्याची. फ्री हिट मात्र कायम असेल. शेवटचे 2 बॉल आणि 7 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. एक चांगला फटका ठोकावा लागेल फलंदाज संगम बोराडे या खेळाडूला आणि त्यानंतर मात्र केली चुकी. या चेंडूवरती जे पाहिजे होतं एक्सेल संघाला तेच मैदानावरती घडलं जातंय. या चेंडूवरती खरं तर चांगला स्ट्रोक खेचला होता फिल्डरने. हा बॉल अडवणं गरजेचं होतं, परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय चौकार. आणि आता शेवटचा 1 बॉल मैदानावरती शिल्लक आहे आणि गरज असेल ती कंपल्सरी 3 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. चला दोन्ही टीमला पण विनंती करूया, सामना लगेच चालू करायचा आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. शेवटचा 1 चेंडू आणि गरज आहे ती 3 धावसंख्येची. शेवटचा 1 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज असं वाटलं होतं. 2 मध्ये 12 पाहिजेत. या धावा डिफेंड केल्या जातील. खरं तर 6 बॉल मध्ये गरज होती 14 धावसंख्येची, परंतु आता शेवटच्या क्षणाला 1 बॉल आणि 3 ची गरज. क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण. क्रिकेट सरडा आणि राजकारण. खरं तर शेवटच्या क्षणाला काय घडेल हे सांगणं फार कठीण असतं. हा पुढचा चेंडू 1 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. गोलंदाजाने केली चांगली गोलंदाजी. खरं तर मोठा फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क होऊ शकलेला नाहीये आणि हा सामना इथे मात्र सोडावा लागतोय. एक्सेल संघाला शेवटच्या क्षणाला खरं तर संधीच करता आलेला नाहीये, परंतु चांगली गोलंदाजी राहिली शेवटच्या क्षणाला आदित्य सानवे या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि सामना जिंकलाय टीम बापदेव पोदी संघानं. मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल आकाश
पॅट्रिक्स या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. चला आकाश, आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी लगेच व्यासपीठावरती यायचंय आणि बापदेव पोदी संघाचा कॅप्टन आपण सुद्धा लगेच व्यासपीठावरती या. पोदी विरुद्ध डेरवली अशी मॅच आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला पोदी टीम, आपण कॅप्टन लगेच यायचंय. थोडं थांबवतो डीजे. चला पोदी